नमस्कार, मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 96वे पुष्प आज मी आपल्यासमोर अर्पण करतो आहे. स्वीकार करा. मागच्या वेळी अर्धवट विषय सुटलेले, आता यावेळी पुढे मी सुरू करतो आहे. हे 96वे पुष्प. प्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि माझी ही भाषण पुष्पमाला पुढे सुरू करतो. तेच डायरेक्टली जुनी पाने जेवढे जास्ती मला सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप लोकांना ह्या गोष्टी आवडल्या, त्यांचा आग्रह होता की हे जास्तीत जास्त चालू ठेवा, म्हणून याचे अजून 1-2 भाग जास्तीचे झाले तर मी करणार आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ऋणी ज्या परिस्थितीत ठेवलेला आहे त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत समाधान आणि आनंद ठेवता आला पाहिजे, कारण तो चित्ताचा भाग आहे. बहुतेक सर्व सांसारिक दुःखे शरीराला धरून आणि शरीराच्या नातेसंबंधांना धरून असतात. त्यांचा विचार केल्यास त्यांचं क्षणभंगुरत्व लक्षात येतं, तरी पण आपण त्यातच गुंतून दुःखी राहतो आणि आपल्यापाशीच न ठेवताना ते दुःख इतरांनाही वाटत फिरतो आणि आनंद निर्मिती हे जीवनाचं ध्येय विसरून जातो. हे मी किती वर्षापूर्वी लिहिलं आहे. आजही मी तेच सांगतो की आनंद निर्मिती हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आपलं दुःख आपल्यापाशीच ठेवून आनंद आणि प्रेम वाटता आलं पाहिजे. त्यासाठी ते आपल्याजवळ भरपूर असलं पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर कुठून वाटणार तुम्ही? त्यामुळे तुम्ही स्वतः अत्यंत आनंदी राहायला शिकलं पाहिजे. ईश्वर हा माऊली असल्यामुळे मुलांना प्रेमाचाच पान्हा पाजेल यात शंका नाही, म्हणून ईश्वर होण्याचा प्रयत्न करा. तत्वम असी या आयुष्यात ते आचरण्याचा प्रयत्न करा आणि एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल, शक्तिकेंद्र व्हाल. परमेश्वराच आपल्याला ती शक्ती देईल. आपल्या मुलाला आपण आपला का म्हणतो? तो आपल्या इच्छेने आपल्या पोटी जन्माला आला की आपल्या इच्छेने तो आपल्याला सोडून गेला? वस्तुस्थिती अशी आहे की ज्याच्या मालकीचा तो होता त्याला तो घेऊन गेला. दुसऱ्याच्याच वस्तूवरून आपण आपली म्हणून हक्क गाजवत होतो. मी माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी बोलतो आहे. जीवनाची वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे, हळहळ करू नये. ज्याची वस्तू त्याला त्याच्या गरजेला मिळाली यातच आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्या मगदोरात होता तोपर्यंत तो राहिला आणि दुसऱ्या कोणाला तरी आनंद देण्यासाठी तो त्याच्या पोटी जन्माला आला. इतकं सरळ आहे होय. मी म्हणजे देह किंवा शरीर ही भावना असेपर्यंत देवाची माया राहणार. म्हणून श्री गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून सर्वत्र त्यांचं अस्तित्व मानून सर्वांशी आनंदानं राहिलं पाहिजे. सतत मूळ शुद्ध मी कोण याचं चिंतन केलं पाहिजे. दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं क्षणभंगुरत्व समजलं पाहिजे. सतत चिंतनाने हे जमायला हरकत नाही. 16 जुलै 2009 पहाटे 2:15 एक कल्पनातीत असा एक अनुभव मी घेतला. श्री गुरूंची प्रत्यक्ष भेट. माझ्या जडदेहाने हिमालयातील एका गुहेत मी ही भेट घेऊ शकलो. गुहेला पायऱ्या होत्या. वर चढून गेलो तर समोर प्रत्यक्ष श्री गुरु साक्षात बसले होते. आणखीन 2-3 मंडळी समोर होती. श्री गुरूंना पाहिल्यानंतर मी धावत जाऊन त्यांच्या पायांना मिठी मारून आनंदातिशयाने रडू लागलो. अखेरीस या आयुष्यात आता काहीच मिळवायचं शिल्लक नाही. अत्यंत दुर्मिळ असं भाग्य त्यावेळी माझ्या वाट्याला आलं. सुमारे 5 मिनिटं ही मिठी तशीच होती. त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं. मागण्यासारखं आता काही नव्हतं. या भाग्याला काय म्हणावं? सर्वसाधनेची पूर्ती झाली. आता शिल्लक काही नाही, केवळ समाधान आणि अतीव शांती.
श्री गुरु सर्वांवर अशीच कृपा करत घरी आल्यानंतर प्रचंड थंडी वाजत होती. हिमालयात गेलेला देह परत आल्यानंतर थंडी वाजणार. आज पौष पौर्णिमा 1931 म्हणजे 31 डिसेंबर 2009. क्षेत्र आळंदी येथे माझ्या दीक्षेला आज 15 वर्ष पूर्ण झाली. श्री गुरूंच्या पूर्ण कृपेचा अनुभव मी घेत आहे. ज्या स्थितीत त्यांनी मला ठेवले त्याविषयी मी अत्यंत समाधानी आहे. त्यांनी संसारातली सर्व सुख आणि दुःख दोन्हीही भरपूर दिली, त्याही विषयी मी समाधानी आहे. हे दोन्हीही मला सारखंच आहे. या सर्वापासून मी अलग राहू शकलो आणि श्री गुरु अशी अलिप्तता आणि समाधान सर्वांनाच प्रदान करो. स्वतःच्या संसाराबद्दल तक्रार करणाऱ्यांचं मला नेहमी हसू येतं. अरे, हा तर आजवर केलेल्या तुमच्याच कर्मांचा हिशोब आहे. नाहीतर तुमच्या कर्माचं दोषांचं खाबर अज्ञानामुळे परमेश्वरावर तुम्ही फोडत आहात. अलिप्त होऊन कर्म तपासून पहा. आहारात केलेल्या दोषांचं शारीरिक व्याधीत होणारं रूपांतर आपण पाहू शकतो, पण कर्माचे दोष अलिप्तपणे तपासणारं साधन आपल्या ऋषीमुनींनी संतांनी सांगितलं आहे. त्याला आत्मचिंतन म्हणतात. स्वचा अभ्यास तेच तुमच्यात समाधान निर्माण करू शकेल, सौख्य उत्पन्न करू शकेल. या जगात समांतर पण याच जगात दुसरे एक जग अस्तित्वात आहे. तिथे तो राहतो. तो भेटला की मनाच्या शांततेचा आनंद आपण घेऊ शकतो. त्या जगात सुखदुःख नाहीत. ते सुखदुःखाच्या पार अलिप्त असं ते आहे. तीच कृपा, ते सत्य, आपण खरे ते आहोत. पण हे सत्य आपण विसरून गेलो आहोत आणि या जगाच्या सुखदुःखात व्याप्त झालो आहोत. आपल्याविषयी सकारात्मक विचार करून पहा. परमेश्वराने आपल्याला काय दिलं नाही याचा विचार करण्यापेक्षा काय दिलं आहे याचा विचार करून पहा. आपण केलेल्या कर्मापेक्षा बरंच काही जास्त चांगलं त्यांनी आपल्याला दिलं आहे. त्यात समाधान मानायला शिका, म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. एकदा काही लोकांबरोबर गप्पा चालू असताना असा विचार मनात आला की हे सर्व चालू असताना या कोलाहलात माणसाला शांतता मिळू शकेल काय? तो अलिप्त राहू शकेल काय? त्याच वेळी श्री गुरु प्रकट झाले आणि त्यांनी समोर भिंतीत एक गुहा दाखवली आणि त्यात प्रवेश करायला सांगितलं. मी बिनदिक्कत त्यात प्रवेश केला आणि समोर वाट दिसेल तसं चालत गेलो आणि देहभान हरपून गेलो. इकडं खरं तर मी सर्वांच्यात बसलेलोही होतो आणि त्याच वेळी माझे देहभानही हरपले होते. भिंतीत गुहा कशी असेल अशी शंका मला आली नाही, कारण तो श्री गुरूंचा शब्द होता. अलिप्त राहण्याची सवय करून पहा, तुम्हालाही तो अनुभव येऊ शकेल. परंतु त्यासाठी समदम तितिक्षा उपरती श्रद्धा, समाधान या मार्गाने जाण्याची तयारी पाहिजे आणि भरपूर तितिक्षेची मानसिक तयारी पाहिजे. एक ना एक दिवस त्यांची आपल्यावर कृपा होईल याची खात्री तुम्हाला असली पाहिजे. श्री शंकराचार्यांनी पूजा म्हणजे काय आणि पूजा विधी आणि नैवेद्याद्वारे आपण ईश्वराला काही वस्तू अर्पण करतो म्हणजे नेमके काय करते याचा एकदा असा प्रश्न विचारला. ते म्हणतात की आपण देवाला पूजेसाठी आवाहन करतो, बोलावतो, पण मी आणि तो, मानव आणि देव जर एकच आहे तर कोण कोणाला बोलवतो आणि कोण येतो? एवढा मोठा देव, त्याची आपण एवढ्याशा पाण्याने आंघोळ करणार, त्याचं एवढं मोठं कपाळ, त्याला आपल्या लहानशा हाताने नेमकं गंध कुठे लावणार? 10 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बुद्धी, मन हे देऊन जर परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं आहे आणि हे आपण मानलेही आहे, तर मग त्या शरीरात, त्या मनात अहंकार, मीपणा आला कोठून? तो तर त्यांनी दिलेला नाही. म्हणजे अहंकार ही मानवाची स्वनिर्मिती आहे. आद्य श्री शंकराचार्य सुचवतात त्याचेच त्याला देणे हेही एक मोठेच कर्म आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की आपला अहंकार
जो आपल्या सत्कर्मांच्या आड येतो तो त्याला अर्पण करणार, ती त्याची खरी पूजा होईल. आणि तसा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपला व्यवहार कोळ्यासारखा आहे. आपल्याच कर्मांनी वाढत्या अपेक्षांची जाळी आपण विणतो आणि दुःखाचे सुस्कारे सोडत बसतो. सुखाच्या मागे लागून समाधान गमावून बसतो. जबाबदारीची ओझी आपणच वाढवलेली असतात. मग पैसा पुरत नाही, पुन्हा दुःख, चिडचिड. विचार करून पहा. कुठेतरी थांबून समाधान मानायला शिकलं पाहिजे. गरजा कमी केल्या तर ते सहज शक्य आहे. लाखांनी पैसा मिळवलेली माणसंही काही वेळा कर्जात बुडलेली दिसतात. 9 जुलै 2008 रोज सकाळी नामदेवाचं भजन म्हणत असताना नामा म्हणे जीव होतो कासावीस, म्हणता म्हणता खरंच जीव कासावीस झाला. अश्रू अवनेरात पादुकांवर डोकं ठेवून अश्रूंना वाट करून दिली. काही केल्या आवरेनात. मग असनस्त होऊन मूलाधारापासून सहस्रारापर्यंत श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा गजर चालू झाला. एक एक स्थानावर गजर होत होता. नंतर त्याचा मूलाधार ते सहस्रार असा नाच चालू झाला. श्री गुरु म्हणाले, अरे मला तर तुला ह्या काळ्याच्याही पुढं न्यायचं आहे. काळ्याच्याही पुढं न्यायचं आहे. पुढं काय? पुढं सर्व अंधार म्हणजे सर्व विठ्ठलमय. अंधार म्हणजे काय? विठ्ठल काळा दाखवलेला आहे. विठ्ठल काळा आहे. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचा अभाव. जसा पांढरा रंग म्हणजे सर्व रंगाचं मिश्रण, तसा काळा रंग म्हणजे सर्व रंगांचा अभाव. तसा विठ्ठल काळा म्हणून सर्व गुणांच्या पुढे घेऊन जाणारा म्हणजे अद्वैताकडे घेऊन जाणारा, निर्गुणाकडे पोचवणारा म्हणून वैकुंठवासी, म्हणजे जिथं गती पण कुंठित होऊन जाते म्हणून पुढे सर्व अंधार. विठ्ठलालाही काळ्या म्हणण्याचा श्री गुरूंचा अधिकार पाहून थक्क झालो. श्री गुरु परमेश्वरापेक्षा मोठे असतात असं का म्हणतात हे त्या क्षणी मला समजलं. एक गोष्ट सुचली मला सहज. एक वाघ होता. त्याने एकदा 10 किलो गहू बाजारातून विकत आणले, निवडले आणि चक्कीत जाऊन दळून आणले. मग कणिक मळून चूळ पेटवली, पोळपाटावर लाटून छान छान पोळ्या केल्या. नंतर बटाटे उकडून चविष्ट भाजी केली. ताट घेऊन पोटभर जेवला आणि तृप्तीचं ढेकर दिले. कशी वाटली गोष्ट तुम्हाला? असं कधी शक्य आहे का? वाघ शिकारच करणार हा निसर्ग नियम आहे. आपल्या आजूबाजूची माणसं त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणेच वागणार. वाईटाकडून कधी चांगल्याची अपेक्षा करायची नाही, म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख वाट्याला येणार नाही. आजूबाजूला हे मी माझा चांद्रायण व्रत चालू असताना लिहिलेली ही डायरी आहे. आजूबाजूला पुष्कळ प्रकारचे पक्षी आहेत. त्यांच्या निरीक्षणात आणि त्यांचे फोटो काढण्यात सुद्धा माझा मधला वेळ खूप छान जातो. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. नरमाद्यांच्या जोड्यांचं प्रेम पाहून आपल्या माणूस जातीची लाज वाटते. सुरुवातीला ते कॅमेऱ्याला पाहून घाबरत असत, भीत असत, पळून जात. परंतु आता पोजेस देऊन फोटो काढू देतात. अगदी मैत्री होते त्यांची. रोज एक जण तर रोज ओरडून लक्ष वेधवून घेतो. मग समोर आल्यानंतर चुप्प बसतो. बुलबुलांनी एका उडत्या कीटकाची हवेत केलेली शिकार तर पाहण्यासारखी होती. एक ससाण्यासारखा किरमिजी रंगाचा, अंगावर पांढरे पट्टे असणारा सुंदर शिकारी पक्षी पण सध्या येतो आहे. त्याची चोच बाकदार आहे. त्याने एका छोट्या पक्ष्याची केलेली शिकार आज पाहायला मिळाली. छोट्या गोष्टीतूनही किती आनंद मिळतो. थोडा वेळ तरी निसर्गात घालवला पाहिजे. निसर्ग खूप काही शिकवून देतो. 11 जुलै 2008 पहाटे एक स्वप्न पडलं की गणपतीचं लग्न काळ्या कुरूप असलेल्या मोहिनीशी लोकांनी लावून दिलं आणि ते गणपतीच्या फजितीच्या कल्पनेनं हसू लागले. परंतु ही मोहिनी एक शापित अप्सरा होती. रात्री ती आपले खरे स्वरूप धारण करत असे, त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा झाला. मला काही केल्या या स्वप्नाचा उलगडा होत नव्हता. अचानक दुसऱ्या दिवशी तो झाला. गणपती म्हणजे ज्ञान आणि मोहिनी म्हणजे माया.
अज्ञान. माया बाहेरून अज्ञानी, ज्ञानाकडून दूर नेणारी असली तरी तिच्या मदतीशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. रात्री म्हणजे ज्ञानाच्या संयोगामुळे ती उजळून निघत असे. खरा ज्ञानी जनवत अज्ञानी होऊनच राहतो की नाही. अशा माणसांचा संसार शेवटी सुखाचाच होतो. असंच जनात राहावं. प्राणप्रतिष्ठा मी माझ्या धुळे मठातील ध्यान मंदिराची स्थापना, गुरुदशेला झालेल्या सांप्रदायिक दीक्षा, धुळ्याच्या श्री दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि खंडित श्री दत्तमूर्तीचं विसर्जन हे सर्व गुरूंच्या आज्ञेमुळेच होऊ शकलं. धुळे मठातील दत्तमूर्ती भंगली होती. केव्हा तरी पूजा करताना तिचा हात भंगला होता. मला ती मूर्ती नेहमी क्रुद्ध वाटायची. प्राणप्रतिष्ठा ही संकल्पना मान्य केल्यानंतर खरं आपण त्या मूर्तीला सजीव समजलं पाहिजे. कोणत्याही सजीवाचा हात मोडला तर काय होईल? केवढं दुःख सहन करायला लागेल. याला उपाय दोन. एक तर तिचं शरीर बदलून नवीन शरीरात प्रवेश करणं किंवा त्या हातावर प्रक्रिया करून ते जोडणं म्हणजे वज्रलेप करणं. परंतु वज्रलेपासाठी अत्यंत कुशल असा पुरोहित वर्ग आणि प्रचंड खर्च. पंढरपूरला श्री गुरु असताना नरसिंह सरस्वती 12 वर्षे पंढरपूरला राहिले होते. व्यास मंदिरात त्यांचं ध्यान मंदिर आहे. संगमरवरी बांधलेलं तळघरातलं ध्यान मंदिर आहे. कधी गेलात पंढरपूरला तर व्यास मंदिर जरूर पहा. मागच्या एका भाषणामध्ये ह्या व्यास मंदिरातील व्यासांच्या मूर्तीचा फोटो मी आपल्याला पाठवला होता. पंढरपूरला श्री गुरु असताना त्यांनी तेथील विठ्ठल मूर्तीवर हा वज्रलेपाचा प्रयोग एका रात्रीत केला. त्याची आठवण व्हायची. हा प्रयोग करून त्यांनी नंतर त्या ठिकाणी त्या काळात लक्ष भोजन घातलेलं होतं. आपण इतिहास विसरतो. हा इतिहास कोणी सांगत नाही. शेवटी या धुळ्याच्या मूर्तीचं शरीर बदलायचं ठरलं. जयपूरला नवीन मूर्तीसाठी पाहणी करून मूर्तीची ऑर्डर दिली. नागपूरचे प्रसिद्ध अग्निहोत्री याज्ञिक श्री कृष्णशास्त्री बापट यांचा सल्ला घेऊन मुहूर्त ठरवण्यात आला. त्यानिमित्त दत्तयाग करण्याचं ठरलं. हा कार्यक्रम 4 दिवस चालला. ज्यांनी तो पाहिला ते धन्य झाले. प्राण एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीत आणण्याची क्रिया झाली. त्यावेळी नवीन मूर्तीच्या चेहऱ्यावरील हास्य ज्यांनी पाहिलं आहे ते ती घटना आयुष्यात विसरू शकणार नाही. प्राणप्रतिष्ठेचा जिवंत अर्थ मला त्या क्षणी समजला. श्री दत्तमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर झालेली धुळ्याच्या मठाची भरभराट ही त्याची पावती आहे. कार्य महत्त्वाचं आहे. जगात कसं असावं कसं नसावं याचे आदर्श माझ्या समोर आहेत. व्यक्तीपेक्षा संप्रदाय श्रेष्ठ आहे. संप्रदायापेक्षा समाज श्रेष्ठ आहे. आणि या समाजाच्या श्रेष्ठत्वाची जाणीव ठेवून या समाजात आपण राहिलं पाहिजे. प्रत्येक साधकापुढे या समाजाप्रती काही कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य बजावायला आपण शिकलं पाहिजे. हे बजावलं पाहिजे. माझा एक अनुभव मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. 1-2 अनुभव की एकदा संपूर्ण शरीर कण आणि कण सर्वत्र जगभर विसर्जित झाला सृष्टीमध्ये असा अनुभव. शरीर राहिलं नाही. पूर्ण शरीर अवघे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असा मी चराचरात व्याप्त झालेला असा तो अनुभव होता. मला शरीर नव्हतं. सर्व शरीर विघटित झालेलं होतं. कण आणि कण शरीराचा विलक्षण असा तो अनुभव होता. त्यानंतर मी पुन्हा शरीरात परत आलो. एक एक भावना कशा जागृत होतात, वृत्ती कशा जागृत होतात यांचा अनुभव त्यावेळी मी घेतला. आणि त्याच क्षणी मी कोण ह्याचं ज्ञान मला झालं. विलक्षण हे ज्ञान होणं हीच अंतिम पायरी आहे असं मला वाटतं.
याची वर्णनं अनेक संतांनी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहेत. सर्व विश्व आपण व्यापलेलं आहे असा अनुभव. मी कोण? तर हे पूर्ण विश्व माझ्यात आहे आणि मी विश्वात आहे. त्यानंतर माझी उपासना संपली. माझं ज्ञान मला झाल्यानंतर ज्याच्यासाठी उपासना करायची ती कशाला करायची, कारण तेच प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर मी उपासना सोडली. सध्या मी काहीही करत नाही. कोणाची अपेक्षा असेल की मी काहीतरी फार पूजा अर्चा करतो, रोज खूप जप करतो, सोवळं करतो, खूप सगळं, असं काहीही नाही. माझ्यात आता काही शिल्लक नाही. कोणीही त्या अपेक्षेने माझ्याकडे पाहू नका. ज्ञान जे व्हायचं ते झालेलं आहे. आता या जगात शरीर सोडायचं आहे फक्त, बाकी काही उरलेलं नाही. कसल्याही इच्छा नाहीत. श्रीगुरूंची सेवा आपल्या हातून अखंडपणे व्हावी यासारखं दुसरं काय असं. पुढचा जन्म त्यांनी सांगून ठेवलेला आहे. मानवाच्या खूप मोठ्या सेवेत मी जाणार आहे याविषयी मला शंका नाही. त्याची कल्पना श्रीगुरूंनी दिलेली आहे. एक शेवटचा अनुभव, त्यानंतर मला कसलाही अनुभव आजपर्यंत आलेला नाही, परंतु हा अनुभव सर्वत्र अगदी अवघे विश्वची पेक्षा सुद्धा असा मोठा अनुभव मी घेतलेला आहे. फक्त तो सांगण्याची मला आज परवानगी नाही. तेव्हा एवढा घेतला एवढंच मी सांगतो. आता आपला निरोप घेणं आलं. जे जमेल माझ्या मुखातून जे उतरेल तेवढे तुम्हाला सांगण्याचं, मला जेवढी परवानगी दिली जाईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. या शास्त्राचा नियम जे आहेत ते मी सोडलेले नाहीत. मी अतिशय कट्टा वैदिक आहे. पण कट्टा वैदिकचा अर्थ मी कर्मठ नाही. वैदिक जो खरा आहे तो कर्मठ असू शकत नाही. तो प्रेमाने ओथंबलेलाच असतो. प्रेम हे एवढाच एक ईश्वर आहे हे त्याला माहिती असतं. आणि असं केल्यानंतर काही शिल्लक राहत. आपल्याला काय करायचं? प्रेम करायचं, जगावर प्रेम करायचं. जे काही आपल्याला देणं शक्य आहे द्यायचं. दत्तचा अर्थ काय? द्या. देण्याची अवस्था म्हणजे दत्त. मला वाटतं इथे मी आता थांबावं. आपल्या सर्वांची रजा घेतो. नमस्कार. छान रहा, आनंदाने रहा. आनंदाने राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बजावा. अतिशय सिन्सिअरपणे तो अधिकार घ्या. माझा आग्रह आहे तुम्हाला, तुम्ही प्रेम उत्पन्न करा, प्रेम जगा आणि सत्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करा. हे सगळे जातीभेद, भेदाभेद, मंगल अमंगल, सोहळं बिनसोहळं, अरे काय हे? कशाला पाहिजे? हे सगळं सोडा. एक अतिशय उत्तम अशा जगाचे तुम्ही भाग आहात. या जगाचा आनंद घ्या. इतकं सुंदर निसर्ग आपल्या भोवती भरलेला आहे. या निसर्गाचा आनंद घ्या. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुठे केवळ जळी वनी पाष्टी पाषाणी सगळीकडे गेलं पाहिजे असं नाही. साधं झाडाचं पानसुद्धा खाली पडताना कशा गतीने फिरतं आणि कसा आवाज करतं. शांत असाल तर तो आवाजही तुम्हाला ऐकू येईल. अतिशय मंजूळ असा तो आवाज आहे. असं बोलेल तेवढं कमीच आहे. निरोप घेतो. नमस्कार. भेटू पुन्हा.